याच्यावर मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं त्याच्यावरती त्याला मला वाटतं शासनाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी हा 289 दिला होता. सभापती महोदय कलम 120 प्रमाणे अटक करावी. माननीय नारायण राणे साहेबांना अटक केली होती. फक्त मुख्यमंत्र्यांबद्दल बोलल्यानंतर राणे साहेबांना अटक केली होती. महागोड लागून पण या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा सभागृहात झालेली आहे. मला वाटतं सभागृहामध्ये या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. तो 289चा प्रस्ताव आला, त्याच्यावर मी दालनात त्याला फेटाळलेला आहे. तथापि त्यांना बोलण्याची संधी दिली. शासनाच्या वतीने उद्योग मंत्र्यांनी देखील आपलं म्हणणं मांडलेलं आहे. मला वाटतं प्रसाद लाड या संदर्भात कणकूड करा, 2 मिनिटांमध्ये कणकूड करा. ऑलरेडी हा प्रस्ताव झालेला आहे. बोला. सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी अपमान केला त्या अपमानाचा बदला घेतलाच गेला पाहिजे. देशाचे पंतप्रधान, सुप्रीम कोर्ट, माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जे वाक्य वापरलेत त्या सभागृहात आपण बोलू शकत नाही सभापती महोदय. त्यामुळे माझी मागणी आहे, ज्या पद्धतीमध्ये राणे साहेब फक्त बोलले की मी असतो तर केलं असतं, माझ्या समोर राणे साहेबांना अटक केली आहे. जेवणाच्या ताटावरनं उचललाय आणि जेवणाच्या ताटावरनं त्यांना उचललाय. आणि हा कोण? हा फालतू कोण लागून गेला? हा फालतू कोण लागून गेला? त्याला 120 मध्ये अटक करा. त्याच्यावरती 227 टाका, 223 टाका. आणि सभापती महोदय, जास्तीत जास्त गुन्हे देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर टाका. कारण त्या पंतप्रधानांमध्ये